राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण जाणार आहे आता शेळ्या घेऊन आपल्या शेतामध्ये, म्हणजेच पराठीच्या शेतामध्ये. तर चला भेटू आता डायरेक्ट शेतात गेल्यावर. तर आज काय होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी पुढे. तर चला भेटू शेतात. जय महाराष्ट्र. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आजचा आहे शनिवार. जय श्री महाकाल, हर हर महादेव, जय सियाराम. मित्रांनो, आपण आलेलो आता शेतात. येथे जो आहे आपल्या कापाशीचं उपट पराठी पेरगहू यालाच म्हणतात. उपट पराठी पेरगहू यालाच म्हणता की नाव. आता मित्रांनो, आपल्याला हे पराठी उपटायची आहे आणि त्याच्यामध्ये शेड्यात चारायचे आहे. इकडून मका आहे, बकऱ्याला पाणी पाहिजे, काढून आण्याचा वेळ. काही जण घरी राहिले, काही जण बकरीत आले. आज उपाशीच राह नाही. क्या बात है. नहीं, जब तक हम है तब तक कोई उपासी नहीं रहेगा. टेंशन नहीं लेने का, टेंशन खाली देने का. शहर में सीताराम, गाव में सीताराम, गावामध्ये शेळ्या बघू शकता. गप भिडल्या ना हो, बऱ्यापैकी खायला. काल संध्याकाळी जे उपटला होता आपण, बघू शकता बऱ्यापैकी आहे ना चारा तेल. ओके मध्ये चारा आहे, तो काही विषय नाही. मग काय म्हणता मंडळी, तुमचा जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही उरून आला गडे हो. 50 व्ह्यू, 100 व्ह्यू, 2-3 दिवसातून एखादा व्हिडिओ जाते. समजा 400-500 लोक पाहतात. पण मग 1000 क्रॉस नाही होणार ना आपला व्हिडिओ. जसे सप्त्यामध्ये चालले तसे 7-7, 8-8, 10-10 नेमका तुम्हाला कंटेंटच कोणता पाहिजे हे समजत नाही आपण. म्हणजे तुम्ही कमेंट आम्ही टाकता नाही. कमेंट टाकल्या की मला समजते ना की काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं. त्याच्यामध्ये तुम्ही सांगत जा ना. विषय असा असते तो. संध्याकाळी आपण करून टाकली आहे चॅटी. बघू शकता, शेर मी सीताराम चॅटी करून टाकलेली आहे. चला भेटतो मग तुम्हाला नंतर. आता उपटणार पराठी. सीताराम. तो चलिए शुरू करते हैं. राम राम कर से बजरंग दादा, नव सफेडाल काल शिरसाडा. राम राम कर से बजरंग दादा, सोन्याचा मारुती चांदीची गदा. राम राम कर से बजरंग दादा. राम राम हो आबा. राम हो, राम राम. अरे तुम्ही किती दिवसाच्या बाद आले. अरे कहना क्या चाहते हो. अरे हो वा, दमच नाही पुरे चाले आले. अरे बापा 1 महिना काढला तुम्ही ना घरी. काही आराम घेतला तुम्ही ते टाप. हो, ते आपण त्याचं तठून ताठी आलतो की नाही, त्या दिवसपासून कंबळच गेलं कामातून. खाऊन चांगलं लागत नव्हतं काय. नाही, चांगलं म्हणजे म्हणजे हे कंबळच खूप दुखत आहे मा. बा आता वय झालं ना तुमचं, तरी तुम्ही हिंडता नाही, ते म्हणजे. आपल्याला त्या दिवशी तो टप्पा पुरला होता ना हो, भलतीच हा. त्या चांदेवाडीच्या वावरातून आलतो आपण, नारखेड्याच्या वावरात, तर त्याने कामातून दावलं मला. लय दूर पल्ले होते ना ते. तुमची आठवण येत जा बा आम्हाला. महादेवराव असत मग महादेव बा. नाही, मी लोला हिंमत करत आहो, पण आणखी हिंमत कच्ची पडत आहे. अरे तुम्ही असल्या सोबत की आम्हाला टेन्शन राहत नाही. कसं कोणी काय म्हणीन काय कसं. हा हा मग हा, तुमचा फरक पडते ना तो. हो. तुका फोटो काढून राहिला का मा. फोटोनी व्हिडिओ चालू आहे आबा. हा, व्हिडिओ तुमच्या घरच्या मोबाईलवर बी दिसता तुम्ही आता डायरेक्ट. वानेर कुकड्या रे. त्याला मंडळी तिकडे आलेल्या वानेर. लाल कलरची वासरी. वैभवच्या गाईनं लाल कलरची दिली वासरी. 15-20 झाले. दिस इज अ व्हाईट घोडा. घोडा नाही ते, दिस इज अ काऊ. व्हाईट काऊ म्हणजेच पांढरी गाय. अजून दिसतो आणि अजून दिसता वानेर. आणि वानेर बसलेला मित्रांनो त्या टोकावर, ते आंब्यात झाडावर. ते चाललं सर पिटाल तर काय येईल. गेलं झाला. गेलं ते झाडावर. मग तू तिकडे गेलो तर ह्या बघायला कोण पाहिजे. विषय असा आहे. वानेर दाखवतो तुम्हाला नंतर. वानेर मीन्स माकडा ब्रो. चाल वानेर दाखवून मी 2 मिनिटात. 2 मिनिटात नाही, 0 मिनिटात. पण इकडे घुसल्याने पाहिजे बकऱ्या, नाही तर इकडे कधी मग बेकार काम आहे. नाही तर वानेराच्या नंतर आपल्याला शेंगा पडतील लोकांच्या. सीताराम.
जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. ला 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 ला. अरे सोन्याचा मारुती चांदीची गदा राम राम करस बजरंग दादा. हो. आलो 0 मिनिटात. आता मित्रांनो या झाडावर आहे वाणीराव मीन्स माकडं. मंकीज मंकीज ए मंकी. मंकी माकडा गेलेला आहे शेंड्या. तो रे बापा बापा बापा. काय गोड घेऊन आला. उतर 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 उतर. शेंड्यात जाऊन बसलं पा तिथं. इसं नेटशॉट दे रे त्याला एखादा. ला ला ले रिकामे कामं सांगा ना आम्हाला. अरे कुदलं 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 गेलं हो. पंग पाहून ते पंग पाहून गेलं ते पाणी. दिसलं बी नाही ते. एकच होतं रे ते. चुकारी पडलेलं होतं ते. चला पुढे. काही नाही इकडे. अकेला माकड़ था वो, अकेला ही भटक गया था इस खूंखार इलाके के सुमसाम जंगल में. इस काली मिट्टी के खेतों में जानवर गिर गया था अकेला. वो भी मंकी भाई. और उसे भी हम लोगों ने भगा दिया. याच्या पुढे तुम्हाला काय दिसणार आहे आता हे दाखवून देतो मी तुम्हाला 0 मिनिटात. A few moments later. रामराम मंडळी. बघू शकता आता हे अर्धी जास्त पराठी उपटणं झालेली आहे आणि पकाबा तिकडे उपटत आहे. आणि मित्रांनो हे तास आहे वैभवचं आणि हे तास आहे आपलं. म्हणजेच 1 2 3 4 हे 4 तास आपल्याला नेणार डायरेक्ट येतात निंबा लोक. हे आपलं हत्यार बोले तो सीताराम. आणि हे घेऊन जाणं आपल्याला डायरेक्ट आता सणानं पिरियड असा लावला. बघू शकता पराठी उपटलेली आहे. आता ह्या सीधा गर्गा उपटत नेणार. सीधा चढलो निंबालो. आता हे उपटणं झाल्याला भेटतो. मधात काही मोबाईल निघणार नाही. शर्मे सीताराम पराठीमध्ये चिमटा. रामराम मंडळी. जय श्री महाकाल. मित्रांनो बघू शकता आपण आता हे 4 तासांमधले 2 तास सणानं पिरियड 120-300 स्पीडनं उपटत आणलेले आहे. आणि हाताचे हे ते 2 राहिला आहे. हे 2 बी असे खोडत नाही ना. कसे शेअर मी दाखवून देतो तुम्हाला. एक हाताने जमत नाही विषय पण तरी पाहू शकता. आणि एका हातात दुसऱ्या हाताने जर धरले असते समजा तर हे डोळ्याला लागायचा भेव राहत नाही. विषय असा आहे आता एका हातामध्ये मोबाईल आहे तर याच्यामध्ये कशी हे गुत्याले तारात देते आणि हे उचलून कशी पद्धतशीर बघू शकता शेअर मी. पण आपल्याला अशा कोकणे मुकडे फेकायचे नाही. त्या पद्धतशीर उचलेले पद्धतशीर एक बघू शकता एका लाईनमध्ये तंतोतंत लागल्या पाहिजे. अशा इकडे तिकडे फेकून का फायदा. ह्या 2 बी उडवतो मग भेटतो तुम्हाला शेअर मी. 1 hour later. सकाळचे वाजले 10:15 आणि बघू शकता आपले जे 4 तास होते निंबापासून त्या निंबापर्यंत 120-300 मध्ये आपण उपटलेले आहे. शेअर में सीताराम. मोरातल्या पराठ्या गायब. उपट पराठी पेर गहू ते यालेच म्हणता. पण आता हे काय पेरणार आहे याच्यात आता मला काही माहीत नाही. दिस इज बाजऱ्याचं झाड. 13 सुरू. तर नमस्कार मंडळी. अध्यक्ष महोदय आणि सचिव मंडळी बघू शकता आपल्या समोर आहे आता 100 विद्यार्थी आणि गुरुजी आणि टीचर्स. कसं आहे माहिती का तुम्हाला. एक दिवस लेट बी उपटलं गेलं तर टेन्शन नाही. असं आहे.
हे उपटली तसही पराठी, पण याच्यात पेरणं गहू आहे की काय? काहीच बात तो सही है. नाही याच्यामध्ये सध्या आता जडलोक पावसाळा लागत नाही, तडलोक काहीच पेरणं नाही. हे वावर सध्या आता पडीत आहे. या वावराला तपन खाऊ द्यायचं आहे. या वावराला पलटीपाळ मारायचं आणि वावर फोकपाक करायचं, निपक करून टाकायचं. बस उन्हाळ्याभर मस्त विश्रांती घ्यायची, पंखा चालू करायचा आणि झपून राहायचं. असं पाहायचं की आता पावसाळा 1 महिना राहिला तेव्हा ते वावर तयार करायचं. तडलोक काहीच नाही, तडलोक शांतता आणि नुसतं विश्रांती. उन्हाळ्याचं थंडगार पाणी पिणं आणि पालनगार झपणं. असं कसं काय जमीन आहे आता सांगा? तर जमते ते बरोबर. काहीच नाही, नुसतं खाणं पिणं सड झपणं. उलटे की सीधं धांडा धुंडा खाय झपराय. आणि ह्याला अरे नाही, आराम विश्रांतीचा विषय हो. विश्रांतीचा फक्त व्हिडिओ चालू आहे, रिकाम बोलला नका फक्त काही. रिकामं काहीच बोलायचं नाही, विश्रांतीचा विषय आपला. हो बरोबर आहे की नाही बनवे आता? बरोबर. चला. 100% शामराव बाबाचं 100% मतदान आहे ना. बहुमताने सीताराम. श्रीराम काकाला घे एकदा. श्रीराम काकाचं म्हणणं काय? हा, ते काकाश्री 2 शब्द बोलतील, बस मी आता माझे 2 शब्द संपवतो. सर्व काही ठीक आहे, आनंद आहे. हे तुमची गँग गाडीत बसवली तुम्ही, तर येईल चौद्यान पुढे गँग आराम करत आहे आता, गँग करू राहिली आराम. आराम करून राहिले ते आता. हे पाहून घ्या, सगळ्या बकऱ्या तिकडे आणि हे गँग गाडी बसली बा टॉप पैकी. सुलूट झाले इथं. झिंगा पाटील, हा झिंगा पाटील इकडे एकटे कसे का बसले तुम्ही? तुम्ही एकटे कसे का बसले इकडे? जाण मान तिकडे पुढे. हिर 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 ड्रर. ड्रर. चला भेटते तुम्हाला आता नंतर. शहर में सीताराम औरामध्ये शेड्या, उपट पार्टी, पेरगऊ. जय श्री महाकाल. Tomorrow. बोरीच्या झाडाखाले आहे आपल्या बकऱ्या. चला आलो ठेवा. बावरडा आहे, गर्वान वागली हे पोरगी. हे किसनी. चला चिली पोंगा गँग. ओहो बॅलेन्स 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 बॅलेन्स. तर मित्रांनो आता आपण घेतलेला आहे डब्बा आणि मित्रांनो आपल्याला जायचं आहे आता दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे दुसऱ्या शेतात. कधी पाणी गिनी पाजू आपू. बाकीचं काय कार्यक्रम आहे तो भेटू आता तिथं गेल्यावर तुम्हाला 0 मिनिटामध्ये. जय श्री महाकाल, सीताराम. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो सकाळची वाजलेली आहे आता 11:15 आणि मित्रांनो आपण आता बसवणार आहे शेड्या, कारण की शेड्याचा बसण्याचा टाईम झालेला आहे. शेड्या पित आहे आता पाणी, कारण की शेड्यांचा पाणी पिण्याचा आता टाईम झालेला आहे. होती ह्या बहीण. वास मारूला का ते पाणी? वास मारलो पाणी. वारे 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 वारे. जाऊ द्या पाणी. बकऱ्या तर पिऊन राहिल्या, माणसं पेव की ना पेव. नदीतलं पाणी पिलो आम्ही, तुम्ही धरणातले विषय करू राहिले. चला मी काय करत जा माहिती का, नदी जिरा खंडत जा. आज पॉइंट आहे, नदीतला पाणी पिणार की विहिरीतला पाणी पिणार की धरणातलं पाणी पिणार. ये पाणी पे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन आता भाऊन मी काय करत माहिती का, नदी Of the week. जा आणि त्याच्यातलं पाणी पेत जा गिलासानं. पाहून घ्या, बकरीचं पाणी पिऊन आली भाऊ. शेर मी सीताराम. बकऱ्या आलेल्या आहे आपल्या गोंधन खाली, आता बघू शकता. बकऱ्या पित आहे पाणी. ड्रिंक सम वॉटर. कारण की उन्हाळ्यामध्ये जनावर हो, दुसरं काही नसलं चालते पण पाणी पाहिजे. विषय असा आहे. अरे माणसं कमसे कम 50 के पाणी पितात दिवसातून, त्याचं जनावर आहे विचार आहे. आणि एवढा उन्हात हिंडणं म्हणजे सोपा विषय नाही भावा. आता अजून तर समजा फेब्रुवारी महिना लागला बी नाही, मग पहा तुम्ही उन्हामध्ये जलवा. तुझे मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक दंता, तुझे मागतो मी आता. गणपती बाप्पा मोरया. काय लावलं हो तुम्ही? नाही पाण्याची चव समजली पाहिजे. तुम्ही बुडलं काय त्याला पाण्यात? क्या बात आहे. असे वेगवेगळे प्रकार आपल्या गेंगीमध्ये होत असतात, बघून घ्या तुम्ही.
रोटीमान द्यायला पाणी वाजलं बिल्ला आले पाणीच नाही देत ना. पाणी ते मतानं पिता तुम्ही दिले तसं पाचसान जबरदस्ती कसं काय जमीन दे नाही, पाय मारते ते बाई डाल्यामध्ये. अद्दल धरा दिली असं आणि तो बा त्याच्यात ए बाईनं वास केला पाण्याचा चालली फिरली वापस तू तिहा होईल पण तिला ताणत नाही तर काय पिन ते ते पाणी ते बाबर अशी मतानं आली की नाही ते बरोबर पाणी प्यायले पाहून घ्या पण ते नुसतं लाळ करते ना. अहो झालं पाणी पिऊन नाही राहिली ते आता ह्या रोटवान त्या तोंडाला पाणी लावलं समजलं पण तिला चव पाणी पाण्याची चव साली पाण्याची चव तर साली आपल्याला माहित नाही कशी असते गोड असते पण जरा जरा लाईटली खाऱ्या हिरीची खाऱ्या पाणी म्हणजे समुद्रातलं तर खारं पाणी असते भाऊ नदीतलं असते गोड आणि त्याच्यामध्ये जर ब्लिचिंग पावडर टाकली काहून की आपू आहे गावातले माणसं गावातलं पाणी देत असते मस्त 15,000 लिटरची टाकी त्याच्यामध्ये टाकेल असते ब्लिचिंग पावडरची एक शिडी पोतडी असते की काय काय माहिती मला तर वाटते पोतळी अशी कारण की तो वासच एवढा खतरनाक आहे ते ब्लिचिंग पावडरचा गहिरा. तर मित्रांनो आता सर्व आपले शूटर्स गेलेले आहे घरी जेवणासाठी कारण की आज आणलेले नव्हते डबे. आता बकरे आपल्याला पाहण्यासाठी किसन लाला आणि मी चालत दिलं तरी भरून हे काय आता बसतीन आता आरामशीर. चला डबा नाही रे भाऊ डबा कुडी 3 मिनिटांमध्ये येतो वापस. गोंधनच्या झाडाखाली तशी स्टाप शांत थंडगार लागू राहिला बोगायला विषय बकऱ्यावर शांत बसला काही 10-15 आहे उभ्या त्या बी बसतील समजा. आता भेटतो तुम्हाला सीधे आपले शूटर आल्या शहर मी सीताराम गोंधनच्या झाडाखाली मी ओरामध्ये शेळ्या जय श्री महाकाल. दुपारचे वाजलेत 12 आणि मित्रांनो आता दुपारचे वाजले 12 3 खेप सांगतात बकऱ्यात पाहून राहिल्या तिकडे. आणि मित्रांनो विषय असा झालेला आहे की हॅपी बर्थडे टू यू बल्लू. इसका नाम है बल्लू बघू शकता एका बकरीने पिल्लू दिलेले आहे आपल्या गँगीमध्ये. इसका नाम है बल्लू बोकड्या आहे तो उसका नाम रखेंगे अपन बल्लू क्योंकि आज का है शनिवार. ये साले निस्ता इकडे तिकडे हिंडता है या 2-3 बकरे जे असतात की नाही त्या ग्रुपमध्ये कसे 8-10 जणांचा जर मित्राचा ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये पुरा एखादा जण पुरा आवली असते म्हणजे तो पुरा 8-10 जणाले पुरा उभं आणते की तशा या बकऱ्यामध्ये असे 2-4 पिल्लं असतात 2-4 बकऱ्या असतात की त्या पुरा बकऱ्याला उभं आणत असतात. म्हणजे ज्या मुकाड्यानं बसेला आहे त्याला उठवतील. हे लहान लेकरं लहान पिल्लं जे असतात ते लहान पिल्लं जाऊन त्या बकऱ्याच्या अंगावर कुदतील. असे फुल रिकामे काम असतात ते काय मस्त बसेल इकडे टापपैकी हे पा इकडे हिंड तिकडे हिंड मुकाड्या बसा दे काय ते काही नाही. हो 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 जय महाराष्ट्र पब्लिक. तर मित्रांनो सेकंड काय दुसरं काय ते पाट आणि बोकड्या आपण याच्या अगोदरच फिक्स केलेलं होतं. कृष्णा आणि माया ते झालेलं होतं की जसं पाट आणि बोकड्या दिला तर एकाचं नाव ठेवू बोकड्याचं बल्लू आणि दुसऱ्याचं शेळी झाली म्हणजे बकरी तर तिचं नाव ठेवू शिला. बघून घ्या दिस इज अ पाट बल्लू आणि शिला बल्लू आणि शिला हे बहीण भाऊ बघू शकता तुम्ही त्याच्या मित्रांनो. आईचं नाव आहे राशी. राशी तिनं एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिलेला आहे. डेट ऑफ बर्थ आजची 17/1/2026. बघू शकता. एक बकरी जणली माझी. कृष्णा आहे डॉक्टर कृष्णाने आणलेले आहे बघू शकता. एक बकरीसाठी पाला. एक माझी बकरी डॉक्टर जणलेली आहे कृष्णाने आणला मंगळवारी. बकरीसाठी पाला. मी काय म्हणतो माझी एक बकरी मंगळवारी जणलेली आहे. त्यानंतर बुधवारी गॅप पडला. गुरुवारी प्रकाशराव दिनवाले यांची बकरी जणली आणि ते झाल्यावर शुक्रवारी माझी बकरी जणली. त्याच्यानंतर शनिवार आला त्यानंतर मी माझी बकरी जणली. बघू शकता शिला आणि बल्लू खूप आता खेळत आहे आणि इजून ते त्याचे अंग पुसून काढले. जसे लहान लेकराले समजा
ते कोणचे असतात ते साबणं गिमणं त्यांना तसे त्या म्हाताऱ्या बुड्या कशा असतात ते धुनगीन काढता पद्धतशीर, तसं इजून त्याचं सगळं करून पहा. स्वच्छ लावलं स्वच्छ लावले करणं बघू शकता तुम्ही. आणि निंबाचा पाला धिस इज अ व्हेरी हायजेनिक यू नो. निंबाच्या पाल्यापासून कितीतरी साबणं बनतात, त्याच्या आता नाव काही सांगणार नाही मी, काही फुकट प्रमोशन करणार नाही साबणाची त्या, म्हणून त्या साबणाचे नाव काही तुम्हाला सांगणार नाही. पण बघू शकता तुम्ही हा आयुर्वेदिक इलाज आहे यू नो. सीताराम, बल्लू आणि शिला बघू शकता. आता एका घंट्यामध्ये ते खेळतीन अशी कुस्तीन इकडे तिकडे, कुस्तीन नाही म्हणा पण ते उभे तरी राहते. हो क्या बात आहे. हा निंबाचा पाला असा आहे की हे औषधी आहे. औषधी यांना याच्यात बकरीनं हा पाला खाल्ल्यावर त्याच्या पोटातले जंत जे आहे ते मरतात आणि जनावर चांगलं राहते. बॅक्टेरिया दूध पण चांगलं येते. हे असं आमच्या जो कृष्णा प्रमुख अध्यक्ष आहे जनावरांचा तो सांगते की तुम्ही दररोज बकऱ्याला निंबाचा पाला चारत जा. किसन लाला तो पौष्टिक आहे जनावराकरता. त्यासाठी Like करा. कृष्णा आता तिकून जाणार आहे आणि बकऱ्या मागत धापणार आहे. चल कृष्णा जा. आणि व्हिडिओ जर आवडला रातचा तर या दोन पिल्लाच्या नावावर बल्लू आणि शिला की नाम पे व्हिडिओ को कर देना लाईक. चलो मिलते हैं डबी के उसमें डायरेक्ट त्या शेतामध्ये. हिंदी काही बोलत नाही मी. डायरेक्ट भेटू आपण आता त्या शेतामध्ये. सीताराम. 2000 years later. 2 वाजता आपण आहे विहिरीवर आणि खाली बघून घ्या पाणी. 60 फूट खोल विहिरीवरून आपण काढलेले आहे पाणी. आणि पाणी घेऊन जायचं आहे आपल्याला डायरेक्ट आता बकऱ्यांसाठी. जास्त काही शोअप दाखवत नाही. आम्हाला कॅन आणली नाही. हा हे कॅन आपण आता बकऱ्याला टाकणार आहे. बकऱ्याने पुरं डालं. या 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 बकऱ्या यायला ताण लागली हो. पुरं डालं रिकामं करून टाकलं बकरीनं. या 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 गेला औषध आपला आरो पाटील तुम्हाला लय दिवसाबाद दिसला ना आज व्हिडिओ मध्ये. हे बिजू आहे हे एकदा आलू काय हे बकरीला देणं आहे. आरो पाटीलच्या बकरीला आहे ताप आलेला आणि औषध देणं आहे त्या इंजेक्शनच्या हिशोबानं. बघून घ्या. चला ते इंजेक्शन देतो आता. देतो म्हणजे वैभव दिन. कारण की डॉक्टर वैभव आणि डॉक्टर कृष्णा हे 2 डॉक्टर आहे आपल्यात. आणि याचे जे मेन डॉक्टर आहे बुलढाण्याचे जिल्हा अधिकारी ते विजू डॉक्टर गेलेले आहे घरी बकरीची पिल्लं घेऊन. अर्धी तुकडं टाकलं बघून घ्या पाणी याच्यामध्ये. आता ते भरून घेतलेलं आहे. आता त्याचं पाणी करणं आहे बघू शकता. बाता होते पाणी आणि हे देणार आता बकरीले. चला कोणत्या बकरीला देणार आहे ते सांगतो तुम्हाला आता 0 मिनिटात. धुंडो स्कॅन. रोटे बाबा उनका कसे बसले टापपैकी. राम राम. काही शांततेने टापपैकी बसले बा तुम्ही तर. पाय करून जपलो जा रे वा. आराम करा हेच काम आहे आता. वय झालं तुमचं. तुम्हाला जर आम्ही कामं सांगू तर कसायच्या मध्ये लोक शाळेत त्यांना आम्हाला. चला त्या बकरीत देणार आता फटकेने 0 मिनिटात औषध. चाल मड्डी. आरो पाटीलने पकडला त्याचा घोडा म्हणजेच त्याची बकरी. बघू शकता बकरी पुरी तनफणी आहे ना हो. पण बकरी कशी बी असो डॉक्टर वैभवच्या पुढे कोणतीच बकरी थाका लागत नाही. सीताराम 0 मिनिटामध्ये औषध देऊन टाकले तिले काय होईल होता विषय म्हणजे तिले होता ताप. ते बसून राहत जा मुखाड्यानं कोणत्या बी अशा कोपऱ्यामध्ये शांत बसून राहत. चला त्या औषधी हातात देणं झालेली आहे. अर्ध्या तासानं आपण जाणार आहे आता त्या वावरात. भेटू तुम्हाला डायरेक्ट तिथं. सीताराम. बोले की सेना चली अरे बोले की सेना चली. दुपारचे वाजलेले आहे 2:45.